कलर्स मराठीवरील बिग बॉसचे नवीन पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. तर या पर्वामध्ये प्रसिद्ध अभिनेता राकेश बापटही सहभागी झाला आहे. घरातील सदस्य एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकताच प्रसारित झालेल्या एका भागामध्ये आपण बघितलं की राकेश बापट हा करण सोनावणे याला लग्नाबद्दल सल्ला देत होता. राकेश बापट करणला म्हणाला, जर तुला लग्न करायचं असेल तर आत्ताच कर. लग्नाचा लाडू एकदा तरी खायला हवा. त्यावेळी करणने राकेशला त्याने जोडीदार कसा निवडला हा प्रश्न केला. त्यावर राकेश म्हणाला, मी माझ्या मैत्रिणीशी लग्न केलं होतं. मी काम करत असतानाच आमची जोडी जमली. आम्ही एका शो मध्ये काम करत होतो. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो आणि त्यानंतर मग लग्न करण्याचा निर्णय घेतला. वेगळे झाल्यानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्ही नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे असतो. तर राकेशने अभिनेत्री रिद्धी डोगरी हिच्याशी लग्न केलं होतं. लेकिन कब तक या मालिकेच्या सेटवर हे दोघं एकमेकांशी भेटले. 2011 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं. मात्र लग्नानंतर 8 वर्षांनी 2019 मध्ये घटस्फोट घेतला. तर अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.